बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा असा संदेश तुम्हा आम्हाला दिला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हा संदेश तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि तितक्याच खंबीरपणे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मायमाऊली सावित्रीबाई फुले, संबंध आयुष्यभर माणसात देव शोधणारा कर्मयोगी गाडगे महाराज आणि काळाच्या पडद्यावर आणि काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला उपेक्षित कबीर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी, गावातील नागरिक आणि माझ्या तरुण सळसळत्या रक्ताच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसमोर बोलताना नेहमीच आनंद होतो, कारण मी 40शीत जरी गेलो असलो तरी मी स्वतःला अजूनही तरुण समजतो. सुनामी सारखं महाप्रलय निर्माण करण्याची ताकद ज्या वयामध्ये असते ते वय असतं तारुण्याचं. लात मारील तिथे पाणी काढील अशी भावना ज्यावेळेस तुमच्या धमण्यांमधून वाहते ते वय असतं तारुण्याचं. उन्मत्त हत्तीला लगाम घालण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटामध्ये जेव्हा विसावतं ते वय असतं तारुण्याचं. आणि आकाशात मेघ दाटून आले तर नाचण्याचा मोह ज्याला आवरता येत नाही ते वय सुद्धा असतं तारुण्याचं. असं म्हणतात की सूर्याचं तेज, चंद्राची शीतलता, विद्युलतेची चंचलता, वाऱ्याचा वेग आणि प्रपाताची आत्मसमन प्रवृत्ती यांचा सुरेख समन्वय म्हणजे तारुण्य. याच तारुण्यात जग जिंकण्याची ताकद असते, याच तारुण्यात समाज घडवण्याची ताकद असते. आणि याच तारुण्यामध्ये ही तारुण्याची मस्ती, ही तारुण्याची मौज, ही तारुण्याची ऐश या सगळ्यांवर पाणी फिरून फक्त माझा बहुजन समाजातील विद्यार्थी, माझा शेतकरी, माझा कष्टकरी याच्या जीवनात आनंदाचे क्षण आले पाहिजेत, यासाठी जो माणूस आयुष्यभर जगला, सामान्य लोकांच्या कोट कल्याणासाठी ज्यानं आयुष्याचा क्षण आणि क्षण, कण आणि कण, वाणी, लेखणी आणि धन दिलं, असे आदरणीय पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना मी शतशः नमन करतो. मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की मी मोठा वक्ता नाही, पण माझं शब्दांवर प्रेम आहे, माझं भाषेवर प्रेम आहे, मला वाचायला आवडतं आणि म्हणून मी तुमच्या समोर आज उभा आहे. मित्रांनो, आदरणीय पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी नांदगाव खंडेश्वर तालुका, तत्कालीन यवतमाळ जिल्हा, आजचा अमरावती जिल्हा, पापळ या गावी झाला. त्यांच्या आईचं नाव राधाबाई आणि वडिलांचं नाव शामराव देशमुख. घरात देशमुखी होती, पण नावाने देशमुखी होती. शामरावांची परिस्थिती जेमतेम होती. राधाबाई ह्या जहागीरदार कुटुंबातल्या होत्या. काळमेक सरांनी मगाच सांगितलं की सोनगाव त्यांचं आजोळ होतं. सोनगावच्या जहागीरदार कुटुंबातल्या राधाबाई होत्या, त्यामुळे त्या तेवढ्या करारी परंतु देवभोळ्या होत्या. शामरावांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलाने शिकावं. शामराव जेमतेम 3रीत शिकले होते आणि पापळमध्ये 3री पर्यंत शिक्षण होतं, परंतु शामरावांना वाटायचं की पंजाबरावांनी शिकावं. वयाच्या 8 वर्षापर्यंत म्हणजे 3री पर्यंतचं शिक्षण शामरावांनी भाऊसाहेबांचं पापळमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर 4थीच्या शिक्षणाला त्यांनी चांदूर रेल्वे गाठलं. सोनगाव त्यांच्या मामाचं गाव होतं, तिथून 4थीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 5वीचं शिक्षण काही कारणामुळे अपुरं राहिलं आणि मग भाऊसाहेबांना चांदूर रेल्वे सोडावं लागलं. मग त्यावेळेस कारंजा ही एकमेव सुसंस्कृत आणि शिक्षणासाठी सगळ्या सोयी उपलब्ध असणारी तालुक्याची ठिकाण होतं. मग भाऊसाहेबांना कारंजाला 6वी ते 9वी या शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. तिथेही प्रॉब्लेम झाला, कारण भाऊसाहेबांची 5वी पूर्ण झालेली नव्हती. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की भाऊसाहेबांची 5वी पूर्ण झाली नव्हती तरी सुद्धा तिथे जे त्यांचे आप्तेष्ट होते त्यांना भाऊसाहेबांची तल्लख बुद्धी माहिती होती, भाऊसाहेबांचं अचाट ज्ञान माहिती होतं. भाऊसाहेबांच्या बुद्धिमत्तेला
हेरून त्यांनी शाळेला विनंती केली. 1863 साली कारंजामध्ये माध्यमिक विद्यालय सुरू होतं. त्यांनी शाळा समितीला विनंती केली की भाऊसाहेबांची 5वीची परीक्षा तुम्ही आताच घेऊन टाका. आणि मित्रांनो, 5वीच्या परीक्षेमध्ये भाऊसाहेब अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि त्यांना डायरेक्ट 6व्या वर्गामध्ये प्रवेश मिळाला. 6वी ते 9वी हा शालेय जीवनाचा काळ कारंजामध्ये भाऊसाहेबांनी व्यतीत केला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या कारंजामध्ये भाऊसाहेब 3 वर्ष शिकले त्या कारंजामध्ये मी आणि तुमचे मुख्याध्यापक वैभव देशमुख सुद्धा लहानाचे मोठे झाले. कारंजामध्ये एक साळीपुरा आहे. त्या साळीपुरामध्ये राजू लोहार आणि रामा महार हे 2 भाऊसाहेबांचे कट्टर मित्र. आणि त्यासोबतच त्या काळी विदर्भातलं अतिश्रीमंत नाव, ज्यांना संस्थानिक म्हटलं जायचं, ज्यांना घ्यायला शाळेमध्ये त्यावेळेस व्हिक्टोरिया गाडी यायची, असे भगवंतराव रामजी काण्णव हे भाऊसाहेबांचे मित्र. म्हणजे एकाच वेळी अस्पृश्य समाजातला मित्र, एकाच वेळी उच्चभ्रू ब्राह्मण समाजातला मित्र. परंतु भाऊसाहेबांची विचार करण्याची पद्धत, भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता, भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व इतकं प्रगाढ होतं की या सगळ्यांची मैत्री आयुष्यभर चिरकाल टिकणारी होती. आणि आमचा आनंद आहे काका की ज्या हवेलीमध्ये भाऊसाहेबांनी 3 वर्ष घातले काण्णवांच्या, त्या हवेलीमध्ये आमचंही बालपण गेलं, कारण त्यांचा पंतू आमचा क्लासमेट आहे. या भाऊसाहेबांनी 9वी पर्यंतचं शिक्षण कारंजामध्ये घेतलं. त्यानंतर कारंजामध्ये 10वीची व्यवस्था नव्हती. 10वीचं शिक्षण घ्यायसाठी भाऊसाहेब अमरावतीला आले. अमरावतीला वराडामध्ये, संपूर्ण वराडामध्ये फक्त एकमेव हिंदू विद्यालय होतं. तिथे भाऊसाहेबांनी 10वी पूर्ण केली आणि तेही